नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्सचा आर्ट आणि सायन्सचा क्वेश्चन पेपर डिस्कस करणार आहोत. या क्वेश्चन पेपर मध्ये कशा टाईपचे क्वेश्चन्स विचारले होते, या क्वेश्चन पेपरची लेवल काय राहिली होती, विद्यार्थ्यांना हा पेपर कशा पद्धतीने गेलेला आहे, पेपर एकदम सोपा होता की मॉडरेट लेवलचा होता की अवघड होता, याबाबतच सविस्तर चर्चा आपण यामध्ये करणार आहोत. आणि या क्वेश्चन पेपर मधल्या प्रत्येक क्वेश्चनचं आपण डिटेल एक्सप्लेनेशन तुम्हाला देणार आहोत. याच्यामध्ये तुम्हाला आता हा पेपर नेमका कसा गेलेला आहे, पेपर सोपा गेलाय का अवघड गेलाय का मध्यम गेलाय, हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता आपण या व्हिडिओमध्ये पहिल्या क्वेश्चन पासून ते शेवटपर्यंत प्रत्येक क्वेश्चनचं सोल्युशन, एकदम करेक्ट आन्सर काय असलेलं आहे याबाबत आपण बघूयात. तर सुरुवातीला आपण याच्यामध्ये एमसीक्यू बघूयात. एमसीक्यू तुम्हाला कशा पद्धतीने गेलेले, तुम्ही उत्तर नेमकी काय लिहिलेले आहेत हे एकदा तुम्ही आपल्या आन्सर सोबत क्रॉस चेकिंग करा. आणि जर तुमच्या सगळ्या एमसीक्यू बरोबर आलेले असतील तर तुमचं अभिनंदन, आणि तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमच्या एमसीक्यू किती बरोबर आल्या ते. आता यापैकी पहिली एमसीक्यू काय विचारली होती, ड्युअल ऑफ द स्टेटमेंट टी और पी और क्यू. तुम्हाला पहिल्या एमसीक्यू मध्ये फक्त ड्युअल विचारलं होतं, एकदम सोपी एमसीक्यू विचारली होती पहिली. आता इथं टी असतो टॉटॉलॉजी, तर टॉटॉलॉजीचा जो ड्युअल असतो तो असतो कॉन्ट्राडिक्शन सी. आता इथे पण सी आहे आणि इथे पण सी आहे, म्हणजे हे दोन ऑप्शन तर कॅन्सल झाले. आता ह्या ऑप्शन पैकी कोणता ऑप्शन असेल. त्यानंतर आता ऑरचं होणार आहे अँड, आणि ऑरचं होणार आहे अँड, म्हणजे ऑप्शन बी इज करेक्ट ऑप्शन. पहिल्या एमसीक्यूचं उत्तर आहे ऑप्शन बी. त्याच्यानंतर आता या ठिकाणी प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ कॉस थिटा इज इक्वल्स टू हाफ. आता कॉस थिटा इज इक्वल्स टू हाफ म्हणजे पहिली व्हॅल्यू तर आपल्याला माहिती आहे, पहिली व्हॅल्यू किती असते, 60 असते, π/3 किंवा 60 डिग्री. म्हणजेच जर इथं ग्राफिकली बघितलं तर तुम्ही या ठिकाणी अशा पद्धतीने कॉस थिटा 60 डिग्री असताना हाफ व्हॅल्यू देतो. तर साहजिकच आता कॉस थिटा पॉझिटिव्ह हाफ पाहिजे. मग कॉस थिटा हा पॉझिटिव्ह फक्त पहिल्या क्वाड्रंट मध्ये आणि चौथ्या क्वाड्रंट मध्ये कॉस पॉझिटिव्ह असतो. तर साहजिकच इकडे तरी सोल्युशन येणार नाही, इकडे सोल्युशन येणार नाही, राहिलं कोणतं इथं सोल्युशन. मग इकडे 60 जर मिळत असेल तर ऑब्व्हियसली इकडं -60 डिग्रीला मिळणार, -60 डिग्री. मग -60 डिग्री म्हणजेच किती, 300 डिग्री. -60 डिग्री म्हणजेच अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने गेलात तर 300 डिग्री. म्हणजे या ठिकाणी करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी. π/3 म्हणजेच किती, 60, आणि 5π/3 म्हणजेच 300. ऑप्शन बी इज करेक्ट ऑप्शन. जर तुमचा ऑप्शन, तुम्ही जर ऑप्शन बी उत्तर लिहिलं असेल तर तुमचे 2 नंबरची एमसीक्यू बरोबर आहे. आता त्यानंतर तिसरी एमसीक्यू काय दिली ती, अल्फा बीटा गॅमा हे डायरेक्शन अँगल्स होते लाईनने केलेले, त्यात अल्फाची व्हॅल्यू 60 होती, बीटाची 45 होती, तर गॅमा तुम्हाला विचारला होता. आता यामध्ये रिलेशन वापरतो आपण नेहमी, कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा प्लस कॉस स्क्वेअर बीटा इज इक्वल्स टू 1. आता या ठिकाणी कॉस 60 आणि कॉस 45, तर कॉस 60 असतो हाफ त्याचा स्क्वेअर प्लस कॉस बीटा 45, म्हणजेच कॉस 45 किती, 1/√2. 1/√2 चा कॉस अल्फा बीटा, आणि इथं गॅमा करूयात आपण. कॉस बीटा झाला 1/√2 चा स्क्वेअर, 1/√2 चा स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर गॅमा आहे असा बरोबर 1. त्यानंतर आता हे झालं 1/4, या ठिकाणी झालं +1 इज इक्वल्स टू 1. त्यानंतर आता हे 2 + 1 3, म्हणजे इथं झालं 3/4 इज इक्वल्स टू 1. 1 - 3/4 म्हणजे 4 - 3 1/4. दोन्हीकडचं स्क्वेअर रूट घेतलं तर +-हाफ झालं. म्हणजे या ठिकाणी तुमचं जे आन्सर राहणार आहे ते, अच्छा आता ह्याच्या ठिकाणी तुम्हाला आता बघितलं तर तुम्ही या ठिकाणी तुमचा जो अँगल असणार आहे तो असणार आहे 60 डिग्री. अँगल असणार आहे 60 डिग्री. म्हणजेच जी तिसरी एमसीक्यू आहे त्या तिसऱ्या एमसीक्यूचं करेक्ट ऑप्शन जर तुम्ही पाहिलात तर करेक्ट ऑप्शन या ठिकाणी अल्फा 60 डिग्री असताना बीटा 45 डिग्री असताना, तर त्याचं उत्तर येणार आहे तुमचं 60 डिग्री. 60 डिग्री किंवा 120 डिग्री. ऑप्शन डी हा तुमचा करेक्ट ऑप्शन असणार आहे, 60 डिग्री आणि 120 डिग्री. कारण की +- हाफ आहे बरं का इथं, या ठिकाणी कॅल्क्युलेशन नीट समजून घ्या. +-हाफ म्हणजेच ग्राफिकली प्रेझेंटेशन बघितलं तर +हाफ असतो पहिल्या क्वाड्रंट मध्ये आणि -हाफ मिळतो तुम्हाला सेकंड क्वाड्रंट मध्ये. त्यामुळे या ठिकाणी
एक तर तो 60 डिग्री असणार आहे किंवा 120 डिग्री असणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर बी ऑप्शन लिहिलं असेल तर तुमचा बी ऑप्शन रॉंग आहे. ऑप्शन डी हा करेक्ट ऑप्शन आहे. त्यानंतर आता तुम्हाला परपेंडिक्युलर डिस्टन्स विचारलेला आहे प्लेनचं फ्रॉम ओरिजिन. आता प्लेन आपला स्टँडर्ड प्लेन काय असतो, आर डॉट एन कॅप इज इक्वल्स टू डी असतो. आणि या ठिकाणी तर तुम्हाला एन दिलेला असतो नेहमी बरं का, एन बार. तर तुम्हाला पहिल्यांदा एन कॅपची व्हॅल्यू काढून घ्यायची असते. आता इथं 3, 4 आणि 12 आहे. तर आपण एन कॅप कसा काढतो, एन बार डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ एन बार. आता ह्याची मॅग्निट्यूड किती आहे, 12चा वर्ग 144 प्लस 4चा वर्ग 16 आणि प्लस 3चा वर्ग 9. आणि ही जर बेरीज केली तर ती बेरीज आहे 169 म्हणजे ह्याचं 13. म्हणजे काय करायला लागणार तुम्हाला या ठिकाणी, दोन्ही साईडला तुम्हाला 13 ने डिवाइड करावं लागणार. म्हणजे या ठिकाणी 13 आणि या ठिकाणी 13 आणि 13 78 म्हणजे ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन. त्याच्यानंतर आता स्लोप ऑफ टँजंट टू द कर्व एक्स इक्वल टू साइन थिटा वाय इक्वल टू कॉस टू. पॅरामेट्रिक फॉर्म दिलाय. पॅरामेट्रिक फॉर्मचं उत्तर कसं असतं, स्लोप काढायला dy बाय dx बरोबर dy बाय d थिटा डिवायडेड बाय dx बाय d थिटा. तर dy बाय d थिटा म्हणजे कॉस 2 थिटाचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा. कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन 2 थिटा इंटू 2 थिटाचं 2 डिवायडेड बाय dx बाय d थिटा साइनचं कॉस थिटा. आता वरती काय करूयात, फक्त साइनचा डबल अँगल फॉर्म्युला वापरूयात आणि त्याला कॉस कॅन्सल करूया. म्हणजे मायनस साइन 2 थिटा म्हणजे 2 साइन कॉस इंटू हा 2 डिवायडेड बाय कॉस थिटा. कॉस थिटा कॅन्सल, बेदुने इथं 4 झालं मायनस 4 साइन थिटा. आता साइन थिटा कुठं विचारलंय तुम्हाला, पाय बाय 6. पाय बाय 6 म्हणजेच 30 डिग्रीला. म्हणजे साइन झाला 30 दॅट इज इक्वल टू मायनस 4 इंटू साइन 30. साइन 30 असतो हाफ, बेदुनी 4 म्हणजे इथं झालं -2. ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन. 5व्या एमसीक्यूचं उत्तर आहे ऑप्शन सी. त्याच्यानंतर आता या ठिकाणी इंटिग्रेशन विचारलं होतं -π/4 टू π/4. म्हणजे हा जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट आहे इंटिग्रेशन -a टू a f ऑफ x dx. आता ह्याच्यामध्ये 2 कॅटेगरी पडतात, फंक्शन इवन असेल आणि फंक्शन ऑड असेल. तर हा टाइप तुम्हाला पण ओळखता आला असेल. जर तुम्ही हे इंटिग्रेशन सॉल्व्ह केलं असेल विदिन सेकंड मध्ये तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता या ठिकाणी बघा, साइन फंक्शन हा ऑड फंक्शन असतो, परंतु या ठिकाणी पॉवर 4 आहे म्हणजे हा फंक्शन झाला इवन फंक्शन आणि जो एक्स क्यूब आहे तो आहे ऑड फंक्शन. म्हणजे टोटल मिळून काय झालं तुमचं, ऑड फंक्शन झाला. म्हणजे ह्या ऑड फंक्शनचं डायरेक्ट उत्तर आहे 0. म्हणजे ह्याचं इंटिग्रेशन आहे 0. ऑप्शन डी इज करेक्ट ऑप्शन. त्यानंतर 7व्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला इंटिग्रेटिंग फॅक्टर विचारला होता. त्याच्यामध्ये आधी तुम्हाला रिलेशन बनवायला लागेल dy बाय dx प्लस py. म्हणजे काय करायला लागेल तुम्हाला, इथं दोन्ही बाजूला x ने डिवाइड करावं लागेल. मग dy बाय dx इथे x ने डिवाइड करा प्लस 2/x y इज इक्वल्स टू x ने डिवाइड केलं तर इकडं फक्त राहील एक x कॅन्सल होईल इकडचा, म्हणजे इकडे फक्त x लॉग x राहील. आता हा जो असतो तो असतो आपला p dy बाय dx प्लस py इज इक्वल्स टू हा असतो q. इंटिग्रेटिंग फॅक्टरचा फॉर्म्युला असतो e रेस टू इंटिग्रेशन p dx. सो e रेस टू इंटिग्रेशन 2/x dx दॅट इज इक्वल टू e रेस टू हा 2 बाजूला इंटिग्रेशन ऑफ 1/x इज लॉग x. हा 2 वरती गेला म्हणजे e रेस टू लॉग ऑफ एक्स स्क्वेअर. e ला लॉग गेलं राहिलं एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन. त्यानंतर आता या ठिकाणी मीन आणि व्हेरियन्स दिलता तुम्हाला ऑफ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन 18 आणि 12. देन व्हॅल्यू ऑफ n. आता मीन आणि व्हेरियन्सचा फॉर्म्युला तुमचा NPQ आणि मीनचा फॉर्म्युला NP. आता या दोन्हीचं जर डिव्हिजन केलं तुम्ही तर या ठिकाणी व्हेरियन्स आहे 12. तर तुम्हाला फक्त या ठिकाणी n ची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणजे तुम्ही काय करणार, पहिल्यांदा दोन्हीचं डिव्हिजन करायची म्हणजे तुम्हाला या ठिकाणी व्हॅल्यू भेटणार आहे. तर आता या ठिकाणी बघा, कॅल्क्युलेशन केलं तर तुम्ही व्हेरियन्स NPQ आणि मीन आहे NP. तर दोन्हीचा भागाकार केला NPQ अपॉन NP इज इक्वल्स टू व्हेरियन्स तुमचा आहे 12 आणि मीन आहे तुमचा 18. तर इथे झालं 4 त्रिकोण 12 किंवा 3 चौक 12 3 संग 18 परत 2 दूनी 4 2 6 म्हणजे इथं झालं 2/3. NP ला NP गेलं, Q झाला 2/3. Q 2/3. तर ऑब्विसली P किती असणार आहे, कारण की दोन्हीची सम मिळून असते आपले 1. म्हणजे या ठिकाणी 1 मायनस 2/3 म्हणजे इथं झालं 3 - 2 1 1/3 म्हणजे PQ तर तुम्हाला मिळाला.
आता PQ मिळाल्यानंतर NP किती आहे तुमचा 18 आहे, तर N इंटू P इज इक्वल्स टू 18. तर तुमचा N झाला 18 2 36 18 3 54. ऑप्शन बी इज करेक्ट ऑप्शन. अशा पद्धतीने तुम्हाला दोन्हीचं डिव्हिजन करायचं होतं आणि ही एमसीक्यू तुमची बरोबर असणार आहे. आता यापैकी तुमच्या एमसीक्यू किती बरोबर आल्या ह्या तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला 16 पैकी 16 मार्क मिळत आहेत का, कुठं मार्क जातोय तुमचा हे एकदा चेक करा आणि तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. एमसीक्यू 3 नंबरची जी आहे त्याच्यापैकी तुम्ही जरा कन्फ्युजन बघा तुमचं असेल तर ऑप्शन बी का डी, तुम्ही कोणता ऑप्शन लिहिलाय तो एकदा चेक करा. आता त्याच्यानंतर दुसऱ्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला एक मार्काचे क्वेश्चन विचारलेले. क्वेश्चन काय दिलता पहिल्यांदा, राईट द कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली. नागपूर इज इन महाराष्ट्र, समजा ह्याला पी म्हटलं तुम्ही, चेन्नई इज इन तमिळनाडू ह्याला क्यू म्हटलं आणि मध्ये आहे अँड, ह्याचं उत्तर झालं पी अँड क्यू. दुसरा आता तुम्हाला विचारलंय पी ची व्हॅल्यू आणि हे दोन वेक्टर कसे आहेत, कोलिनियर आहेत. म्हणजे कोलिनियर म्हणजे काय शॉर्टकटनं सांगायचं झालं तर एक वेक्टर दुसऱ्याच्या के टाइम्स असतो. म्हणजे समजा एक वेक्टर आहे तुमच्याकडे V1 हा वेक्टर असतो दुसऱ्याच्या के टाइम्स V2. आता या ठिकाणी डायरेक्ट ओरली उत्तर मिळते बघा. आता इथं बघा, इथं 3 आहे आणि इथं 6 आहे, म्हणजे इथं किती पट झाली, इथं 3 दुनी 6 झालं, इथं 4 आहे आणि इथं 8 आहे, म्हणजे इथं किती झालं 2 पट झालं. परंतु कसं इथं मायनस प्लस प्लस मायनस म्हणजे मायनस आहे. मग आता इथं समजून घ्या, हा वेक्टर पहिल्या वेक्टरच्या दुप्पट आहे, 3 दुनी 6 4 दुनी 8, तर ऑब्व्हियसली इथं काय असणार आहे, इथं 2 असेल तर इथं उलट चिन्ह मात्र प्लसला मायनस मायनसला प्लस, तर या ठिकाणी +2 आहे, तर इथं काय होणार पी ची व्हॅल्यू मग बेदुनी 4, म्हणजे या ठिकाणी पी ची व्हॅल्यू होणार आहे -4. पी ची व्हॅल्यू जर तुम्ही -4 लिहिलेली असेल तर तुमची दुसरं जे क्वेश्चन आहे तो तुमचा बरोबर असणार आहे. आता या ठिकाणी तर डायरेक्टच फॉर्म्युला विचारलाय x² + 25, म्हणजे याचं काय झालं इंटिग्रेशन ऑफ x² + 5 म्हणजे हा फॉर्म्युला झाला टॅन इनव्हर्सचा फॉर्म्युला झाला. या ठिकाणी ह्याचं उत्तर तुम्ही काय लिहिणार 1/a टॅन इनव्हर्स x/a, 1/a म्हणजे √5 टॅन इनव्हर्स x/a प्लस c. तिसऱ्याचं उत्तर टॅन इनव्हर्सच्या फॉर्म्युल्याने. चौथा प्रश्न काय दिलता, पार्टिकल मुव्हिंग अलॉंग एक्स ऍक्सिस, एक्सेलरेशन ऍट टाइम t इज प्रोपोर्शनल टू व्हेलॉसिटी, म्हणजे एक्सेलरेशन इज प्रोपोर्शनल टू व्हेलॉसिटी. देन फाइंड द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द मोशन ऑफ पार्टिकल. आता पार्टिकल एक्स अलॉंगला एक्स ऍक्सिसच्या अलॉंग मूव्ह करतोय आणि एक्सेलरेशन म्हणजे त्याचं जे डिस्प्लेसमेंट आहे ते आहे y=x(t) आणि तुम्हाला एक्सेलरेशन हे प्रोपोर्शनल आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे व्हेलॉसिटीला असं सांगितलेलं आहे. एक्सेलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हेलॉसिटी, तर ऑब्व्हियसली एक्सेलरेशन काय असतं d2x/dt² इज प्रोपोर्शनल टू व्हेलॉसिटी dx/dt, आणि हे जर सॉल्व्ह केलं तुम्ही तर ते झालं d2x/dt² इज इक्वल्स टू प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट मी k मानतो आणि इकडं dx/dt, आणि काही विद्यार्थी ह्याला फक्त इकडे शिफ्ट करतील आणि ही बाजू इक्वल टू 0 करतील. असं लिहिलं तरी पण तुम्हाला करेक्ट आहे, म्हणजे हे चौथ्याच उत्तर आहे d2x/dt² इज इक्वल टू k इंटू dx/dt. तुम्ही जर असा आन्सर लिहिला असेल तर तुमचा आन्सर करेक्ट असणार आहे. हा सेक्शन ए झाला. सेक्शन बी मध्ये तुम्हाला काय विचारलं होतं, कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल ऑफ द स्टेटमेंट पॅटर्न. आता हा स्टेटमेंट पॅटर्न तुम्ही कन्स्ट्रक्ट केला असेल आणि ह्याचा ट्रूथ टेबल पण तुम्ही काढला असेल. तुम्ही ह्याचं उत्तर काय काढलेलं आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ह्याचा ट्रूथ टेबल काढून तुमचं काय उत्तर आलं तर ते तुम्ही आम्हाला ह्या सेक्शनच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर अशा पद्धतीने हा एक तिसरा क्वेश्चन आहे. त्यानंतर चौथा क्वेश्चन तुम्हाला विचारला होता, दिलेला मॅट्रिक्स हा इन्व्हर्टिबल आहे का नाही, म्हणजे काय करतो आपण ह्या मॅट्रिक्सला फक्त डिटर्मिनंट मध्ये कन्व्हर्ट करतो आणि फक्त त्याची डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर नॉट इक्वल टू 0 आली तर तो इन्व्हर्टिबल आहे आणि इक्वल टू 0 आली तर नॉट इन्व्हर्टिबल आहे. तर आता या ठिकाणी जर तुम्ही डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढली तर cos इंटू cos² थिटा मायनस मायनस प्लस sin² थिटा दॅट इज इक्वल टू 1 आणि विच इज नॉट इक्वल टू 0. तो सो हा मॅट्रिक्स आहे तो इन्व्हर्टिबल आहे. याचं उत्तर काय आहे, इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स. त्यानंतर आता या ठिकाणी ए ची व्हॅल्यू, बी ची व्हॅल्यू आणि सी ची व्हॅल्यू दिलेले आहे. तुम्हाला विचारलंय sin a/2. आता sin a/2 चा फॉर्म्युला तुम्हाला डायरेक्ट माहिती आहे, sin a/2 च्या फॉर्म्युल्यावरून तुम्हाला डायरेक्ट याचा आन्सर भेटणार आहे. तर या ठिकाणी
ए ची व्हॅल्यू तुम्हाला 18 दिलेली आहे. आता आपल्याकडे साइन ए बाय 2 चा फॉर्म्युला काय असतो? प्लस मायनस अंडर रूट मायनस कॉस ए बाय 2. कॉस ए बाय 2 अशा पद्धतीने जरी तुम्ही काढलं तरी पण तुमचं आन्सर बरोबर येतं. किंवा काही विद्यार्थी डायरेक्ट करतात आणि तुम्हाला ह्याचं म्हणजे डायरेक्ट जर तुमचा फॉर्म्युला पाठ असेल तर तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युला लिहू शकता. किंवा तुम्हाला जर कॉस कडून साइनची व्हॅल्यू काढायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीने पण करू शकता. सो आता या ठिकाणी बघा, पहिल्यांदा डायरेक्ट काढायचं असेल तर तुम्हाला यस काढून घ्यावं लागेल. यस काढण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी 18 प्लस 24 प्लस 30 आणि त्याची सेमी पेरिमीटर काढावी लागणार आहे. म्हणजे 18 प्लस 24 प्लस 30, 24 प्लस 30 हे झालं तुमचं 72 आणि 72च्या निम्म झालं 36. म्हणजे तुमची यस ची व्हॅल्यू आहे 36. त्यानंतर आता साइनच्या फक्त फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला ह्या व्हॅल्यू पुटअप करायच्यात. साइन ए बाय 2 चा फॉर्म्युला असतो हाफ अँगल फॉर्म्युल्यानुसार यस मायनस बी यस मायनस सी. हा फॉर्म्युला किंवा दुसरा फॉर्म्युला कोणता असतो? यस मायनस बी यस मायनस सी डिवायडेड बाय बी सी. यस आहे तुमचा 36, 36 मायनस बी 36 मायनस 24 इंटू 36 मायनस 30 डिवायडेड बाय बी सी. बी सी म्हणजे 0. आता हे कॅल्क्युलेशन खाली झालं 720. तर अंडर रूट मध्ये 36 मायनस 24 वरती इथं झालं 12 इंटू 36 मायनस 30 म्हणजे हे झालं 6 डिवायडेड बाय 720 म्हणजे झालं 1272 इथं आणि 72 इथं म्हणजे अंडर रूट 1/10. अंडर रूट 1/10. तर अशा पद्धतीने हे आन्सर असणार आहे क्वेश्चन 5व्याचा अंडर रूट 1/10. त्यानंतर आता या ठिकाणी एकदम सोपा क्वेश्चन विचारलाय, हा नेहमी पडणारा प्रश्न बोर्डाला. के ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायची आहे. सम ऑफ स्लोप्स ऑफ द लाइन्स रिप्रेझेंटेड बाय इज ट्वाइस द प्रोडक्ट. म्हणजे सम दिलती तुम्हाला ट्वाइस द प्रोडक्ट. म्हणजे m1 प्लस m2 इज इक्वल टू 2 टाइम्स m1 m2. m1 m2 चा फॉर्म्युला या ठिकाणी पुट केला असेल तुम्ही -2h अपॉन बी आणि या ठिकाणी 2 इंटू ए अपॉन बी. तर आता या ठिकाणी 2 ला 2 गेलं, बी ला बी गेलं, तर राहिलं फक्त मायनस एच इज इक्वल टू ए. मायनस एच इज इक्वल टू ए. आता एच ची किंमत आहे तुमची के बाय 2 आणि मायनस दॅट इज इक्वल टू ए आहे तुमचा 1. तर के ची व्हॅल्यू झाली तुमची -2. के ची व्हॅल्यू झाली -2. अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला के ची व्हॅल्यू फाइंड करायची होती. m1 प्लस m2 वापरा या ठिकाणी -2h अपॉन बी आणि m1 m2 a अपॉन बी. बी ला बी कॅन्सल करा, 2 ला 2 कॅन्सल करा, -h अपॉन -h इज इक्वल टू ए. तर -h ची व्हॅल्यू फक्त इथं हाफ करा के बाय 2 आणि हा मायनस बरोबर ए ची व्हॅल्यू आहे +1. सो के इज इक्वल टू -2. 6व्याचं तुमचं आन्सर आहे के इज इक्वल टू -2. जर तुमचं आन्सर बरोबर आलं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. त्यानंतर आता पुढचा क्वेश्चन तुम्हाला रेशोचा विचारला होता. सेगमेंट बी ए म्हणजे सी पॉइंट हा सेगमेंट बी ए ला डिवाइड किती रेशो मध्ये करतोय हे तुम्हाला विचारलं होतं. तर त्याच्यामध्ये आता तुम्हाला फक्त काय करायचं आहे, सी पॉइंट तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं. म्हणजेच या ठिकाणी 5a मायनस 3b इज इक्वल टू 2c. म्हणजे ए आणि बी एकत्र ठेवा आणि सी पॉइंट जो आहे तो एका बाजूला घ्या. अशा पद्धतीने तुम्हाला पहिल्यांदा ऍडजस्टमेंट करायची आहे ह्याच्यामध्ये. त्यानंतर आता पुढं तुम्हाला प्रश्न काय विचारलाय हे बघा. ह्याच्यामध्ये 2 प्रकारे प्रश्न विचारू शकतात. यामध्ये तुम्हाला एक तर ए बी विचारू शकतात सेगमेंट किंवा दुसरा सेगमेंट विचारू शकतात बी ए. तर आता ह्याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन करण्यासारखं एक गोष्ट आहे की तुम्हाला नेमकं विचारलेलं काय, ए बी विचारलंय का बी ए विचारलंय. तर त्यामध्ये हा जो क्वेश्चन तुम्हाला आत्ताचा 7वा क्वेश्चन विचारला होता तो काय विचारलाय की जो सी पॉइंट आहे तो सी पॉइंट बी ए ला डिवाइड कोणत्या रेशो मध्ये करतोय असं विचारलं होतं. तर तुम्हाला या ठिकाणी नीट विचार करून उत्तर द्यायचं होतं. बी ए विचारलंय का
ए बी विचारलंय ते. तर आता या ठिकाणी बघा, आपण बघूयात. या ठिकाणी तुम्हाला जर बी ए विचारलं असेल तर तुम्हाला आता काय होणार बघा, या ठिकाणी एक्सटर्नल होणार आहे, कारण की या ठिकाणी 5A, आता 5A मायनस 3B डिवायडेड बाय 2 करायचं आणि इकडं सी. आता 2 म्हणजेच काय लिहायचं, 2 च्या जागी फक्त काय लिहायचं, या ठिकाणी 2 च्या जागी 5 मायनस 3 लिहायचं आणि इज इक्वल टू सी. तर हा फॉर्म्युला झाला. मायनस म्हणजे काय झालं, तुमचं एक्सटर्नल डिव्हिजन झालं, म्हणजे सी डिवाइड हा एक्सटर्नली करतोय 5:3 रेशो मध्ये. अशा पद्धतीने 7व्या क्वेश्चनचा आन्सर आहे. त्यानंतर आता फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट अँड पॅरलल टू द वेक्टर, म्हणजे एका पॉईंट मधून जातो दुसऱ्या वेक्टरला पॅरलल आहे. तर त्याची वेक्टर इक्वेशन काय असते, आर बार इज इक्वल्स टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार. त्या ठिकाणी ह्याला आपण ए म्हणूयात आणि ह्याला आपण बी म्हणूयात. फक्त या ठिकाणी ए ची आणि बी ची व्हॅल्यू टाकायची. तुम्हाला वेक्टर इक्वेशनच विचारलेली आहे, फक्त कार्टेशियन मध्ये विचारलेली नाही. तर हे उत्तर आहे आर बार इज इक्वल्स टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार. ए ची व्हॅल्यू टाका आणि बी ची व्हॅल्यू टाका. आता या ठिकाणी डीवाय बाय डी एक्स विचारला होता, लॉग एक्स रेस टू एक्स. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं होतं, दोन्ही बाजूचा लॉग घ्यायचा होता सोल्युशन करताना. म्हणजेच लॉग वाय इज इक्वल्स टू, हा एक्स पुढे येणार, एक्स इंटू लॉग ऑफ लॉग एक्स दॅट इज इक्वल टू, आता ह्याचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन वाय वाय डॅश एक्स इंटू लॉगचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन लॉग एक्स इंटू ह्या लॉग एक्सचं 1 अपॉन एक्स प्लस लॉग ऑफ लॉग एक्स इंटू एक्सचं 1. आता या ठिकाणी एक्सला एक्स गेलं, 1 अपॉन लॉग एक्स प्लस लॉग ऑफ लॉग एक्स, आणि हा वाय आहे तो इकडे फक्त मल्टिप्लाय करायचा, म्हणजे वाय इज इक्वल्स टू 1 अपॉन लॉग एक्स प्लस लॉग ऑफ लॉग एक्स. आणि शेवटी फक्त काय करा, वाय ची व्हॅल्यू क्वेश्चन मधली टाकायची, लॉग एक्स रेस टू एक्स. म्हणजेच हे जर तुम्ही डायरेक्ट लिहायचं झालं तर तुम्हाला हा फॉर्म्युला वापरायला लागतो. एक्स रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं एक्स रेस टू एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स. तर ह्यानुसार सुद्धा तुम्हाला हे गणित करता येतं. फक्त थेरॉटिकली लिहायचं असेल तर पहिल्यांदा दोन्ही बाजूचा लॉग घ्या, त्यानंतर हा एक्स पुढे आणा, एक्स इंटू लॉग ऑफ लॉग एक्स, त्यानंतर आता डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट घ्या आणि अशा पद्धतीने प्रोडक्ट रूल वापरून डेरिव्हेटिव्ह काढा. जर तुम्ही अशा पद्धतीने उत्तर लिहिलं असेल तर तुमचं 9वे आन्सर करेक्ट आहे. त्यानंतर आता इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स हा यू व्ही रूल न सोडवायचा आहे. म्हणजे पहिल्यांदा लॉग आणि यू आणि व्ही. आता इथं लॉग एक्स आहे तर काय करायचं, फक्त समजून घ्या, लॉग एक्स इंटू 1 करायचं डीएक्स, आणि या ठिकाणी यू व्ही रूल वापरायचा. म्हणजेच काय, इथं यू इंटू इंटिग्रेशन ऑफ व्ही म्हणजे 1चं इंटिग्रेशन 1 मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. डेरिव्हेटिव्ह ऑफ यू म्हणजे लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स इंटू इंटिग्रेशन ऑफ व्ही म्हणजेच 1, त्यानंतर डीएक्स. त्यानंतर आता इथं लॉग एक्स बरोबर लॉग एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स डीएक्स इज लॉग एक्स, आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, प्लस सी लिहून पुढं सोल्युशन काढायचं. म्हणजे हे ऍक्च्युली तुम्हाला 1 अपॉन, या ठिकाणी थोडस बघा कसं करायचं होतं, एकदम सोपं इंटिग्रेशन विचारलंय, यूव्हीच्या रूल नुसार सॉल्व्ह करायचं गणित हे. आता ह्यातला जो लॉगॅरिथमिक फंक्शन आहे तो नेहमी पहिला फंक्शन असतो आपला, आणि व्ही जो आहे तो त्याला 1 माना. आता यू इंटू इंटिग्रेशन ऑफ व्ही मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटू इंटिग्रेशन ऑफ व्ही dx that is equal to log x into integration of 1 x minus integration of derivative of u म्हणजे 1 upon x into 1 चं इंटिग्रेशन x dx. आता ह्या x ला x गेलं, राहिलं log x into x मायनस 1 चं इंटिग्रेशन परत x, म्हणजे हे जर कॉमन काढलं तर x कॉमन काढलं समजा तर log x मायनस 1 प्लस c. अशा पद्धतीने तुमचं हे इंटिग्रेशन राहणार आहे. हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे बोर्डाला. आता तुम्हाला इंटिग्रेशन काढायचं आहे कॉस स्क्वेअर एक्सचं. आता कॉस स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन पण डायरेक्ट काढता येत नसतं, तर कॉस स्क्वेअर एक्सला काय करावं लागतं तुम्हाला, या ठिकाणी फॉर्म्युला वापरून तुम्हाला कॉस स्क्वेअर एक्सची व्हॅल्यू रिप्लेस करावी लागते. तर आपल्याकडं समजा 1 प्लस कॉस एक्स फॉर्म्युला आहे, 1 प्लस कॉस 2x, सपोज 1 प्लस कॉस 2x फॉर्म्युला असतो 2 कॉस स्क्वेअर एक्स, 1 प्लस कॉस 2x फॉर्म्युला असतो 2 कॉस स्क्वेअर एक्स. तर फक्त इथं कॉस स्क्वेअर एक्सची व्हॅल्यू काय करायची, फक्त इंटिग्रेशन 1 प्लस
कॉस 2x डिवायडेड बाय 2. मग ह्या 1/2चं इंटिग्रेशन झालं 1/2 dxचं x, म्हणजे इथं झालं x/2 प्लस कॉसचं इंटिग्रेशन साइन 2x डिवायडेड बाय 2. म्हणजे हे कॉस स्क्वेअर एक्सचं आन्सर आहे. कॉस स्क्वेअर एक्सचं डायरेक्ट उत्तर निघत नाही आणि फक्त इथं लिमिट टाका 0 टू π/2 आणि त्या पद्धतीने तुम्हाला याचं आन्सर काढायचं आहे क्वेश्चन 11व्याचं. फक्त एक समजून घ्या, कॉस स्क्वेअर एक्सचं फॉर्म्युला वापरायचा आहे 1 + cos 2x इज इक्वल टू 2 cos स्क्वेअर एक्स, आणि हा 2 इकडे आणायचा आणि कॉस स्क्वेअर एक्सच्या जागी ही व्हॅल्यू रिप्लेस करायची आणि इंटिग्रेशन घेऊन फक्त शेवटी लिमिट टाकायचं आहे. आता एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय द कर्व y = x². हा क्वेश्चन पण बऱ्याच वेळेला आलेला आहे क्वेश्चन. x = 2, x = 1 आणि y = 0. आता या ठिकाणी तुम्ही बघितले तर हा आहे x² = y, हा पॅराबोला आहे आणि तुमची जी लिमिट आहे ती y = 0 म्हणजे x ऍक्सिस, परत x = 1 आणि x = 2. अशा पद्धतीने हे आहे. तर आता ह्या ठिकाणी तुमचं जर लिमिट बघितलं तुम्ही तर x = 1 to 2 आहे आणि कर्व तुमचा जो आहे तो आहे y = x², म्हणजे हे डायरेक्टच आहे. म्हणजे आपला फॉर्म्युला काय असतो x = a to b y dx, म्हणजे एक्सचं जर लिमिट दिलं असेल आणि इथं कर्व पण एक्स मध्ये असेल तर काही प्रश्नच नाही, म्हणजे तुम्हाला कन्वर्ट करावं लागत नाही. मग इथं डायरेक्ट काय करणार तुम्ही इंटिग्रेशन 1 to 2 x² dx, म्हणजे इथं झालं x³/3 1 to 2. अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जे काही आन्सर भेटणार आहे ते आन्सर अशा पद्धतीने तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की कधी तुम्हाला कर्वचं इक्वेशन बदलायचं आहे आणि कधी कर्वचं इक्वेशन बदलायचं नाही. ते अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुमचं आन्सर या ठिकाणी रॉंग होणार नाही. आणि जर तुम्हाला कर्व एकदम तुम्ही जर बदललात, कर्व बदलायची गरज कधी पडते ज्यावेळेला तुमचं लिमिट आणि तुमचे फंक्शन जे असतात ते ऑपोजिट असतात, त्यावेळेला तुम्हाला कर्व तुम्हाला बदलावा लागतो. ओके, तर हे झालं तुमचं आन्सर. म्हणजे इथं काय झालं x³/3 झालं तर 2³ 8 डिवायडेड बाय 3 आणि -1³ 1 डिवायडेड बाय 3, म्हणजे 8 गेले 7 7/3. तर अशा पद्धतीने हे जो तुमचं जे आन्सर असणार आहे ते असणार आहे 7/3 स्क्वेअर युनिट्स. जर तुम्ही 7/3 उत्तर लिहिलं असेल तर तुमचं करेक्ट उत्तर आहे. आता या ठिकाणी x + y इज इक्वल्स टू u दिलेला आहे, म्हणजे डायरेक्टच तुम्हाला इथं त्यांनी हिंट दिलेली आहे की x + y च्या जागी u पुट करा. म्हणजे हे गणित झालं तुमचं x + y इज इक्वल्स टू u, म्हणजे तुम्हाला काय करायला लागणार आहे dy/dx ची व्हॅल्यू पहिल्यांदा कॅल्क्युलेट करायची. 1 + dy/dx इज इक्वल्स टू du/dx. सो y' इज इक्वल्स टू du/dx -1. म्हणजे इथं काय टाकायचं y' च्या जागी du/dx -1. मग आता हा एक +1 आहे का, किंवा डायरेक्टच तुम्ही इथं कॅल्क्युलेटच करू शकता. 1 + dy/dx दिलंय तुम्हाला. 1 + dy/dx ची व्हॅल्यू झाली du/dx, म्हणजे ह्याच्या जागी काय करायचं फक्त ह्या 1 प्लस ह्याच्या जागी तुम्ही डायरेक्टच आता du/dx टाकू शकताय आणि दॅट इज इक्वल टू cos u. आता फक्त इकडे काय करा du/cos u इज इक्वल टू dx. आता 1/cos म्हणजे झालं sec u du इज इक्वल टू dx. तर sec u चं तुमचं इंटिग्रेशन आहे लॉग मध्ये, म्हणजे तुम्ही डायरेक्टच काय करायचं फॉर्म्युला लिहा, इथं उत्तर तुम्हाला भेटून जाते. लॉग ऑफ sec x प्लस tan x, म्हणजे sec u प्लस tan u इज इक्वल्स टू dx च x प्लस c. आता फक्त शेवटी मात्र एक u च्या जागी x प्लस y लिहायचं, म्हणजे लॉग ऑफ sec x प्लस y प्लस tan ऑफ x प्लस y प्लस इज इक्वल टू x प्लस c. जर तुमचं हे आन्सर आलेलं असेल लॉग ऑफ sec u प्लस tan u, तर तुमचं हे ऑप्शन तुमचं हे उत्तर करेक्ट आहे. अशा पद्धतीने हे 14 क्वेश्चन होते. क्वेश्चनची लेवल एकदम सोपी टाकलेली आहे. क्वेश्चन पेपर ओव्हरऑल जर बघितला तर अतिशय सोपा क्वेश्चन पेपर काढलेला आहे. कुठलाच प्रॉब्लेम यातला अवघड नाही. मुलांना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 मार्क पडण्याचा चान्स जास्त आहे यावेळेला, कारण की बी सेक्शन मध्ये पण 16 मार्क तुम्ही
एकदम सोप्या पद्धतीने घेऊ शकताय, कोणतंही टेन्शन नाही. 16 पैकी 16 मार्क 100% भेटतील तुम्हाला आणि पहिल्या सेक्शन मध्ये पण 20 मार्क भेटतील. आता या ठिकाणी बघा, या पुढे आता तुम्हाला 8 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे, 3 मार्काची क्वेश्चन सुरू झालेली तिथं सेक्शन सी. एक्सप्रेस द फॉलोइंग स्विचिंग सर्किटिंग सिम्बॉलिक फॉर्म आणि कन्स्ट्रक्ट स्विचिंग टेबल. आता या ठिकाणी मी स्विचिंग टेबल काय काढत नाही, फक्त ह्याचा सिम्बॉलिक फॉर्म जो आहे तो समजून घ्या. इथं सिरीज आहे, इथं सिरीज आहे, इथं पॅरलल आहे, म्हणजे S1 आणि S2. समजा ह्याला मी P म्हणतो, ह्याला Q म्हणतो, तर S1 डॅश झाला P डॅश आणि S2 डॅश झाला Q डॅश, म्हणजेच इथं निगेशन आणि निगेशन. तर S1 S2 P और Q, त्यानंतर हे आहे अँड मध्ये आणि हे पण अँड मध्ये, म्हणजे निगेशन P अँड निगेशन Q. हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. आता समजा हे जर मी सॉल्व्ह केलं बरं का बिना स्विचिंग टेबलचं, तर ह्याचं उत्तर किती येणार आहे बघा. P और Q आहे काही आणि हे आहे अँड निगेशन P अँड निगेशन Q. तर यातनं समजा निगेशन कॉमन घेतलं आपण, हा, तर निगेशन कॉमन घेतलं तर काय होणार इथं, किंवा डिमॉर्गन्स लॉ वापरला आपण सपोज, तर काय होणार इथं P होणार आहे, अँडचं ऑर होणार आहे, इथं Q होणार आहे. म्हणजे हे झालं एक स्टेटमेंट अँड त्याचं निगेशन. म्हणजे हा तुमचा एक लॉ झाला. म्हणजे जर समजा हे ट्रू असेल तर हे ऑब्व्हियसली काय असणार आहे, फॉल्स असणार आहे. आणि ट्रू फॉल्स काय असणार आहे तुमचं, फॉल्स असणार आहे. समजा हे फॉल्स आहे आणि हे जर ट्रू असेल तर काय असणार आहे, ऑब्व्हियसली हे पण फॉल्सच असणार आहे. म्हणजे हे उत्तर झालं फॉल्स. म्हणजे जर स्विचिंग टेबल काढला तर तुमचं त्याचं उत्तर 0 0 0 असणार आहे, किंवा त्याला आपण फॉल्स म्हणूयात, फॉल्स असणार आहे. अशा पद्धतीने शॉर्टकटनं मी तुम्हाला सांगितलं. स्विचिंग टेबल न काढता स्विचिंग टेबल काढलं तर तुमचं उत्तर 0 0 असणार आहे. तुम्ही एकदा चेक करा, तुमचं वन उत्तर जर 0 0 येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या ठिकाणी फक्त आपण काय केलं लक्षात आलं, या ठिकाणी डिमॉर्गन्स लॉ वापरलाय. निगेशन निगेशन अँडचं ऑर केलं, निगेशन कॉमन काढलं दोन्हीत. आणि हे ट्रू असेल फॉल्स असेल तर साहजिक असेल फॉल्स, किंवा हे फॉल्स हे ट्रू असेल तरी पण उत्तर फॉल्सच. म्हणजे उत्तर आहे करंट डज नॉट फ्लो 15व्याचं. आता या ठिकाणी टॅन इनवर्स एकदम एकदम सोपा क्वेश्चन. टॅन इनवर्स डायरेक्टच टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय, त्याचं उत्तर असतं टॅन इनवर्स एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय दॅट इज इक्वल टू टॅन इनवर्स, दॅट इज इक्वल टू इथं दिलंय पाय बाय 4 दिले. म्हणजे इकडं हे टॅन इकडे घेतलं तर तुमचं इथं होणार टॅन पाय बाय 4 म्हणजे 1. आता इथं एक्स प्लस वाय म्हणजे इथं झालं हाफ प्लस 1/3 डिवायडेड बाय 1 मायनस हाफ इंटू 1/3 म्हणजे इथं झालं 1/6 दॅट इज इक्वल टू टॅन पाय बाय 4 म्हणजे 1. वरचं जे कॅल्क्युलेशन आहे ते कॅल्क्युलेशन आहे तुमचं 1/2 प्लस 1/3 म्हणजेच 3 आणि 2 5 5/6 डिवायडेड बाय 6 मायनस 5 6 मायनस 1 म्हणजे 5 पाय बाय 6 LHS इक्वल टू RHS. म्हणजे अशा पद्धतीने तुमची LHS इक्वल टू RHS येत आहे. 1 इक्वल टू 1 इक्वेशन बॅलन्स होते. म्हणजे ह्या बाजूला जर सॉल्व्ह केलं तुम्ही या फॉर्म्युल्यानं तर त्याचं उत्तर 1 भेटते आणि टॅन पाय बाय 4 सुद्धा 1 असतो. आता हा पण फॉर्म्युलाच आहे, हा रिझल्ट आहे, हा पण तुम्ही कोसाइन रूल प्रूव्ह करू शकताय. आता ह्या ठिकाणी पण हा पण एक सेमी सर्कल मधला तुम्हाला जो अँगल असतो तो सबटेंड केलेला असतोय 90 डिग्री, हे प्रूव्ह करायचं आहे वेक्टरच्या पद्धतीने. असेल सपोज तर या ठिकाणी सपोज ह्याला ए म्हणूयात, ह्याला बी म्हणून, ह्याला सी म्हणून. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, हा वेक्टर प्रूव्ह करताना काय करायचं होतं, फक्त तुम्ही तसंच केलंय का एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा वेक्टर आणि हा वेक्टर ह्यांचा डॉट प्रोडक्ट तुम्हाला 0 दाखवायचा आहे. डॉट प्रोडक्ट 0 दाखवायचा आणि तो डॉट प्रोडक्ट 0 येतोय कारण की ते ऑपोजिट वेक्टर आहेत म्हणून. अशा पद्धतीने तुम्हाला प्रूव्ह करायचं होतं. फक्त जर डॉट प्रोडक्ट 0 दाखवला तर ऑब्व्हियसली हा अँगल तुमचा 90 डिग्री असणार आहे. म्हणजे हे तुमचं प्रूफ होतंय. आणि शॉर्टेस्ट डिस्टन्स काढायचं होतं लाईन आणि प्लेन मधलं. लाईन आणि प्लेन मधलं फॉर्म्युल्यानुसार तुम्ही हे शॉर्टेस्ट डिस्टन्स पण फाइंड करू शकताय. ह्या शॉर्टेस्ट डिस्टन्सचा फॉर्म्युला वापरा आणि या ठिकाणी तुम्ही डिस्टन्स फाइंड करू शकताय. आणि यानंतर अँगलला पण तसंच आहे, शॉर्टेस्ट डिस्टन्स आणि अँगल. तर हा सुद्धा डायरेक्टच फॉर्म्युला आहे. फॉर्म्युल्यानंतर तुम्हाला कुठली चूक झाली नाही पाहिजे मात्र कॅल्क्युलेशन मध्ये, तर तुम्हाला या ठिकाणी फुल मार्क भेटणार आहेत. मात्र कॅल्क्युलेशन थोडीशी व्यवस्थित करायला पाहिजे होती तुम्ही, तर तुम्हाला या ठिकाणी मार्क फुल भेटलेले आहेत 3 पैकी 3. बाकी काय ह्याच्यामध्ये अवघड नाही. फॉर्म्युला फक्त तुम्ही अप्लाय करा या ठिकाणी आणि फॉर्म्युल्यानुसार तुम्ही हे आन्सर फाइंड आउट करा. ह्याचा आन्सर तुम्ही काय काढलंय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. 19 नंबरचं आणि 20 नंबरचं.
त्यानंतर आता पुढे जो क्वेश्चन दिलता तो तुम्हाला प्रूफचा क्वेश्चन होता हा. y इक्वल्स टू साइन इनवर्स एक्स. हा क्वेश्चन बोर्डाच्या पुस्तकामध्ये तुम्हाला सापडेल डायरेक्ट ह्याचा प्रूफ. आता ह्या ठिकाणी काय करणार आहे तुम्ही फक्त dy बाय dx ह्याचा प्रूफ जर सांगितला तर थोडक्यात dy बाय dx इज इक्वल टू साइन इनवर्स एक्सचं 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. आणि या ठिकाणी तुम्हाला काय पाहिजे 1 मायनस एक्स स्क्वेअरला स्क्वेअर रूट नको आहे. म्हणजे पहिल्यांदा ह्याने इकडे मल्टिप्लाय करायचं म्हणजे हे झालं √1 मायनस एक्स स्क्वेअर dy बाय dx इज इक्वल टू 1. आणि आता काय करायचं त्यानंतर दोन्ही बाजूचा स्क्वेअर करायचा 1 मायनस एक्स स्क्वेअर dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1. आणि त्याच्यानंतर तुम्हाला अगेन डिफरन्शिएशन करायचं म्हणजे ह्याच्यामध्ये प्रोडक्ट रूल वापरायचा आणि तुम्हाला आन्सर भेटून जाईल. म्हणजे इथं काय झालं 1 मायनस एक्स स्क्वेअर 2 टाइम्स dy बाय dx इंटू d2y बाय dx स्क्वेअर प्लस dy बाय dx इंटू ह्याचं डेरिव्हेटिव्ह किती -2x आणि दॅट इज इक्वल टू 1 चं 0. आणि इथं प्रूफच झाला. आता गरजेनुसार जेवढ्या टर्म पाहिजे तेवढ्याच ठेवायच्या या ठिकाणी. आता या ठिकाणी काय नको आहे बघा तुम्हाला फक्त पाहिजे काय 1 मायनस एक्स स्क्वेअर पाहिजे आणि d2y बाय dx स्क्वेअर म्हणजे ही टर्म नको आहे 2dy बाय dx म्हणजे सगळ्या इक्वेशनला 2dy बाय dx ना डिवाइड करायचं म्हणजे तुम्हाला करेक्ट हा प्रूफ भेटतोय. म्हणजे अशा पद्धतीने हा प्रूफ करायचा होता. फक्त स्क्वेअर पहिली स्टेप फक्त लक्षात घ्या इकडून इकडे मल्टिप्लाय करायचा आणि दोन्ही बाजूला स्क्वेअर करायचा आणि परत अगेन डिफरन्शिएशन करायचं. त्यानंतर जो टॅन इनवर्स तुम्हाला विचारला होता टॅन इनवर्स अप्रॉक्सिमेशन व्हॅल्यू एक विचारलेले पुढं टॅन इनवर्स 1.002. आता तुम्हाला ह्यातली जी एक व्हॅल्यू माहित असते ती व्हॅल्यू माहित असते टॅन इनवर्स 1 ची. टॅन इनवर्स 1 असतो तुमचा π/4 म्हणजे तुमचा ए जो आहे अप्रॉक्सिमेशन मधला तो झाला तुमचा म्हणजे या ठिकाणी फॉर्म्युल्यानुसार काय होणार आहे f ऑफ a प्लस h इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू f ऑफ a प्लस h इंटू f डॅश ऑफ a. सो f ऑफ a तुमचा आहे म्हणजे टॅन इनवर्स 1 आहे ऍक्च्युली इथं झालं π/4 प्लस h हा डिफरन्स आहे म्हणजे 0.002 आणि त्यानंतर f डॅश डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे आणि पुढे फक्त उत्तर लिहायचं आहे. जर तुमचा टॅन इनवर्स 1 हा π/4 असेल तर तुम्हाला फक्त काय करायचं होतं इथं आता 1.002 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती. तर ही व्हॅल्यू झाली तुमची म्हणजे तुमची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू होणार आहे ह्याचं अप्रॉक्सिमेशन जर आन्सर मिळालं तुम्हाला तर ते उत्तर मिळणार आहे -1.56. कारण की हे जर कॅल्क्युलेशन केलं तर कारण एच हा तुमचा निगेटिव्ह मध्ये जाणार आहे त्याच्यामुळे तुमचं तसं आन्सर भेटणार आहे. म्हणजे या ठिकाणी आता बघा कारण की व्हॅल्यू ऍक्च्युली कशी आहे तुमची 1 व्हॅल्यू आहे 1 व्हॅल्यू असेल तर उत्तर π/4 असतं. ही व्हॅल्यू 1 पेक्षा मोठी आहे म्हणजे ती व्हॅल्यू तुमची साहजिकच पुढे जाणार आहे π/4 पेक्षा जास्त जाणार आहे. मग π/4 पेक्षा जास्त गेली तर अप्रॉक्सिमेटली ह्याचं उत्तर तुमचं जे आहे ते 0.7 च्या आसपास येणार 0.7 कारण की पाईला कॅल्क्युलेट करावं लागणार आपल्याला पाईची व्हॅल्यू आहे 3.14 ती पुट करायची इथं म्हणजे तुमचा आन्सर 0.7 समथिंग असणार आहे 0.7 समथिंग. या ठिकाणी तुम्ही तुमचं आन्सर चेक करा 0.7 आलंय का तुमचं उत्तर तर तुमचं उत्तर असेल तर तुमचं आन्सर करेक्ट आहे. हा एक क्वेश्चन विचारला होता अप्रॉक्सिमेशनचा आणि त्याच्यानंतर एक खाली तुम्हाला प्रूफ विचारला होता. प्रूफ मध्ये तुम्हाला हे उत्तर तेवढं चेक करा तुम्ही 0.78 च्या अप्रॉक्सिमेट येतं उत्तर आणि हा जो आहे तो पण हा प्रूफच आहे. या प्रूफ मध्ये तुम्ही व्यवस्थित पद्धतीने प्रूफ केलेला असेल 23 नंबरचा. त्यानंतर इथं सॉल्व द डिफरन्शियल इक्वेशन आहे. आता इथं y/x आहे y/x असलं की आपण काय करतो y/x इज इक्वल टू m पुट करतो. पहिल्यांदा इथं जर तुम्ही x ने डिवाइड केलं सगळ्या इक्वेशनला तरी पण चालतंय आणि जर नाही केलं तरी पण उत्तर भेटतंय शेवटी dy/x मायनस y/x प्लस आता या ठिकाणी x ला x निघून गेलं राहिलं साइन y/x इज इक्वल टू 0. तर y/x जागी m पुट करा म्हणजे इथं झालं तुमचं थोडक्यात काय जण असं लिहितात पुटिंग y इक्वल टू mx पण करतात काय जण. सो इथं काय करतात ते dy/dx इज इक्वल टू m dy/dx म्हणजेच m. तर इथं झालं m मायनस y/x कारण की dy/dx इज इक्वल टू झालं m कॉन्स्टंट आणि x डेरिव्हेटिव्ह 1 dy/dx ची व्हॅल्यू झाली m
आणि वाय अपॉन एक्स जर तुम्ही म्हटलात तर हे झालं तुमचं यम, कारण की त्याच्यामध्ये कसं असणार आहे, हे जे आहे ना हे आहे ते तुमचं पासिंग थ्रू ओरिजिनचं इक्वेशन आहे वाय इक्वल टू एम एक्स. तर यामध्ये तुम्हाला डायरेक्ट व्हॅल्यू पुट करायची असली तर पुट करा, किंवा एक्स ने डिवाइड करायचं नसेल तरी पण तुम्ही नाही केलं तरी पण चालेल. तुम्हाला पुढं तो फॅक्टर जो आहे का नाही तो फॅक्टर कॉमन निघणार आहे, आणि कॉमन फॅक्टर काढून तुम्हाला शेवटी ते कॅल्क्युलेशन करून तुम्हाला त्याचं आन्सर भेटू शकते. त्यामुळे काही कॉमन पहिल्यांदा काढलं काय आणि नाही काढलं, काही विद्यार्थ्यांनी कॉमन काढलं असेल आणि सुरुवातीलाच काही काही विद्यार्थ्यांनी एक्स ने डिवाइड पण केलेलं असेल. दोन्हीपैकी कोणतं पण चालेल. तुम्ही नेमकं काय केलेलं आहे या गणितामध्ये ते पण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्ही पहिल्यांदा एक्स ने डिवाइड करून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय का डिवाइड न करता सॉल्व्ह केलाय ते आम्हाला नक्की सांगा. आणि जर तुम्ही डिवाइड बाय एक्स पहिल्यांदा केलं असेल तर तुमचं जे कॅल्क्युलेशन आहे ते कॅल्क्युलेशन अशा पद्धतीने असणार आहे. तुम्हाला त्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला त्यांनी के ची व्हॅल्यू विचारली होती. के ची व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी आता हा जो एफ ऑफ एक्स दिलता तो पीडीएफ होता आणि तुम्हाला विचारलं होतं के ची व्हॅल्यू. तर या ठिकाणी पीडीएफ आहे, प्रोबॅबिलिटी फंक्शन आहे तो, त्यामुळे इंटिग्रेशन घ्यायचं आहे तुम्हाला 0 to 1 मध्ये. आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला इंटिग्रेशनची व्हॅल्यू काढायची आहे 0 to 1 ला. आता हे सॉल्व्ह केलं तर तुम्ही के इंटू के कॉन्स्टंटच ठेवा, एक्स नात मल्टिप्लाय करा, एक्स स्क्वेअर मायनस एक्स क्यूब, आणि हे झालं इंटिग्रेशन 0 to 1. आणि हे टोटल इंटिग्रेशन पीडीएफ असल्यामुळे 1 असतं. म्हणजे इथं झालं के बाजूला इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर एक्स क्यूब अपॉन 3 मायनस एक्स रेस टू 4 अपॉन 4, आणि इंटिग्रेशन 0 to 1 1 के इंटू 1/3 मायनस 1/4 दॅट इज इक्वल टू 1. सो के इंटू इथं झालं 12, 4तून 3 गेले 1 बरोबर 1, तर के बरोबर 12. के बरोबर 12 असेल तुमचं, के ची व्हॅल्यू 12 येते 25व्या गणितामध्ये. जर 12 तुमचं उत्तर आलं असेल तर तुम्ही हे पण एकदा चेक करा, के ची व्हॅल्यू 12 येते, 12 असेल तर तुमचं हे करेक्ट उत्तर आहे. आता ह्याच्यामध्ये डाय इज थ्रो 6 टाइम्स, म्हणजे यांची व्हॅल्यू किती दिलेली आहे 6, गेटिंग अन ऑड नंबर. ऑड नंबर म्हणजे तुम्हाला आता इज सक्सेस, तर फेल्युअरला काय असणार आहे ऑब्व्हियसली इवन नंबर असणार. तर ऑड नंबर 1 3 5 मिळतात आणि फेल्युअरला इवन नंबर 2 4 6, म्हणजे 6 पैकी 3 आणि 6 पैकी 3, म्हणजे हे जे दोन्हीची प्रोबॅबिलिटी हाफ हाफच आहे, इक्वल प्रोबॅबिलिटी आहे. 6 पैकी 3 चान्स आहे, इथं 6 पैकी हे एक समजतंय का बघा, 6 पैकी 3 चान्स आहे ऑडला, आणि इव्हनला पण 6 पैकी 3च आहे, म्हणजे प्रोबॅबिलिटी हाफ आहे पी आणि क्यू. तर तुम्हाला काय विचारलंय फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ 5 सक्सेसेस, म्हणजे तुमची जी एक्स ची व्हॅल्यू आहे ती आहे 5 आहे, करेक्ट 5 ला विचारलंय. म्हणजे हे बायनॉमियलचं गणित आहे, तुम्हाला बायनॉमियलचं डिस्ट्रीब्युशन वापरून तुम्हाला या ठिकाणी हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता. फक्त मी तुम्हाला काय सांगितलं, यातल्या ज्या गिवन व्हॅल्यू आहेत त्या गिवन व्हॅल्यू फक्त मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. तुम्ही ह्याचं उत्तर काय काढलेलं आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता ह्याचं उत्तर जे आहे ते आपण कॅल्क्युलेट करूयात. आता बघा ह्याच्या ठिकाणी फक्त हे गणित महत्वाचं म्हणजे प्रोबॅबिलिटी मधलं आहे का बायनॉमियल मधलं आहे हे मुलांना समजत नाही. तर त्यामुळं आता ह्या ठिकाणी कधी कधी विचारतात इवन मध्ये, फक्त इथं विचारलं ऑड मध्ये, तुम्ही इवनचं काढा किंवा ऑडचं काढा तरी पण तुम्हाला दोन्हीचं सेमच आन्सर भेटणार आहे. आता आपला फॉर्म्युला काय असतो, एन सी आर पी रेस टू आर आणि क्यू रेस टू एन मायनस आर. तर आता या ठिकाणी 6 यांची व्हॅल्यू आहे 6 आणि तुम्हाला विचारलंय आरचं 5, म्हणजे या ठिकाणी 6C5 इंटू दोन्हीची प्रोबॅबिलिटी पण हाफच आहे, या ठिकाणी रेस टू 6 आणि इथं हाफ रेस टू किती असणार आहे 5 ला, 6 मायनस 5 म्हणजे तुमचं झालं हे 1 झालं. अशा पद्धतीने तुम्हाला हे झालं टोटल 6C5 एक्झॅक्टली 5 सक्सेसला पाहिजे, एक्झॅक्टली 5 सक्सेस. सो NCR म्हणजे हे झालं NCR, पी रेस टू आर म्हणजे हाफ रेस टू 6, आणि त्यानंतर या ठिकाणी
क्यू रेस टू एन मायनस आर. तर ही व्हॅल्यू झाली तुमची क्यू रेस टू एन. एन किती आहे 6. 6 मायनस आर ची व्हॅल्यू आहे तुमची 5. म्हणजे इथं 5 येणार, हे 5 झालं 5 आणि इथं 1 येणार आहे. तर इथं झालं 6C5 आणि हाफ रेस टू झालं हे 6. तुम्ही एवढं आन्सर ठेवलं तरी पण चालेल. आणि काही काही वेळेला हे विद्यार्थी कॅल्क्युलेट करतात. तर कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला 6C5 ची व्हॅल्यू काढावी लागणार आहे. 6 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 5 फॅक्टोरियल इंटू 6 मायनस 5 म्हणजे 1 फॅक्टोरियल. तर हे झालं 6 5 डिवायडेड बाय 5. 5 ला 5 गेले, हे झालं 6. 6 आणि हे 6 डिवायडेड बाय 2 रेस टू 6. 2 रेस टू 6 म्हणजे 64. 64 म्हणजे हे झालं बेत्रिक 6 आणि बेत्रिक 6 बेदुनी 4 म्हणजे 3/32. ह्याचं करेक्ट आन्सर आहे 26व्याचं 3/32. तुमचं जर हे आन्सर आलं असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुमचे बरोबर आलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला करेक्ट ऑप्शन आहे 3/32. 3/32. आणि जर तुम्ही एवढंच ठेवलं असेल तर हे सुद्धा आन्सर तुमचं बरोबर आहे 6C5 हाफ रेस टू 6. आता अशा पद्धतीने ही सी क्वेश्चन सी सेक्शन जो आहे त्याची ही आन्सर शीट आहे. त्यानंतर आता सेक्शन डी मध्ये काय विचारलं होतं तुम्हाला, सॉल्व द लिनियर इक्वेशन्स बाय रिडक्शन मेथड. आता तुम्हाला या ठिकाणी मॅट्रिक्स काढायचा होता Ax इक्वल टू बी आणि त्याच्यामध्ये रिडक्शन करायचं होतं. म्हणजे 1 1 1 या ठिकाणी 0 1 3 आणि या ठिकाणी 1 0 1 आणि त्यानंतर एक्स वाय झेड आणि त्याच्यानंतर इकडं कॉन्स्टंट व्हॅल्यू तुमच्या 6 11 आणि 6 11. आता इथं इथं 1 1 हा झाला -2. हा इकडं आला y 1 -2 आणि 1 आणि इकडं व्हॅल्यू ही इकडं व्हॅल्यू गेल्यामुळे इकडं झालं 0 0. आता रिडक्शन करायचं आहे म्हटल्यावर तुम्हाला रिडक्शन मेथडला तुम्ही हा पहिल्यांदा 0 करा, त्यानंतर हा 0 करा आणि त्यानुसार तुम्ही हे इक्वेशन सॉल्व्ह करा. अशा पद्धतीने हे तुम्हाला इक्वेशन सॉल्व्ह करायच्या होत्या. तर त्याच्यामध्ये तुम्ही रिडक्शन मेथडने सॉल्व्ह केलेलं असेल 27 नंबरचं, तुमचं उत्तर काय आलेलं आहे हे तुम्ही आम्हाला याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये XYZ च्या व्हॅल्यू तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. रिडक्शन मेथड वापरायची होती. जर तुम्ही दुसरी कोणती या ठिकाणी जर मेथड वापरली असेल तर तुम्हाला ह्याचे मार्क्स भेटणार नाही. जे तुम्हाला कंपल्सरी सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला आन्सर्स काढावे लागतात. जरी तुम्हाला ही पद्धत येत नसेल तर तुम्हाला दुसरी पद्धत लिहून यापैकी कोणताही उपयोग होणार नाही. आन्सर XY Z च्या व्हॅल्यू तुम्हाला जर फाइंड आउट करायचे असतील तर तुम्हाला फक्त आणि फक्त रिडक्शन मेथडच वापरावी लागणार आहे. तर ह्याच्यामध्ये तुमचं जे X Y आणि Z ह्याच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यू अनुक्रमे तुमच्या 1 2 3 असणार आहेत. म्हणजे X1 Y2 आणि Z आहे 3. हा तुमचा सोल्युशन आहे. म्हणजे 1 2 3 X ची व्हॅल्यू 1 आहे, Y ची व्हॅल्यू 2 आहे आणि Z ची व्हॅल्यू 3 आहे तुमची. तर हे उत्तर तुमचं आलं असेल तर तुमचं उत्तर बरोबर आहे 1 1 1 2 3. आता हा ठिकाण जो 28 आहे तो एक प्रूफ विचारलेला आहे तुम्हाला. तुम्ही प्रूफ केलेला असेल. 29 मध्ये तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ पॅरलोपिपेड विचारला होता. पॅरलोपिपेडचा पण व्हॉल्यूम एकदम सोपा आहे. तुम्ही हा व्हॉल्यूम काढला असेल. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मॅक्झिमम मिनिमम व्हॅल्यू विचारली होती. तर या ठिकाणी डायरेक्ट हेच होतं 0 1 2 3 4 5 आणि त्याच्यानंतर इकडं वरती पण 1 2 3 4 5. आता पहिली जी व्हॅल्यू आहे ती 0 to 3 आहे. 0 to 3 म्हणजे इथपर्यंत आहे. एक्सचं हे जे लिमिट आहे ते 1 to 0 to 3 आहे आणि वायचं पण लिमिट 0 to 3 आहे. आणि ह्याचा जो सेक्शन आहे तो आहे इकडं आणि इकडं आणि हा वरती. त्यानंतर शेवटची जी लाईन आहे ती आहे 5 5 मधून जाणारी, 5 आणि 5 मधून जाणारी ही लाईन आहे. अशा पद्धतीने आहे. आता या ठिकाणी रफ स्केच आहे. 5 मधून जाणारी लाईन आहे. म्हणजे तुम्हाला ऍक्च्युली 1 2 3 तुम्हाला या बाउंडेड रिजनला एकूण 5 कॉर्नर पॉइंट्स भेटतात आणि 5 कॉर्नर पॉइंटला तुम्हाला प्रत्येक पॉइंटला तुम्हाला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आणि त्यामध्ये तुम्हाला आता इथं हा जर कॉर्नर पॉइंट समजून घेतला, समजा आता इथे x + y = 5 आहे.
हा आहे एक्सची व्हॅल्यू 3, ही आहे वायची व्हॅल्यू 3. तर हा जो पॉईंट आहे ना, तो पॉईंट काय असणार आहे, साहजिकच हा x3 आहे. x3 आणि आता y बघायचा फक्त. x3 असेल तर y किती असणार, ऑब्व्हियसली 2 असणार आहे. म्हणजे हा झाला 3 2. तर त्याच पद्धतीने ही व्हॅल्यू आहे y ची 3, तर x असेल 2. म्हणजे हे ते पॉईंट झाले. हा तर काय आहे 0,0. हा पॉईंट जो आहे तो आहे 0,3 आणि हा पॉईंट आहे 3,0. मग या ठिकाणी तुम्हाला मॅक्झिमम व्हॅल्यू या ठिकाणी काढायची. मॅक्झिमम व्हॅल्यू कोणत्या पॉईंटला मिळते आणि ती किती मिळते. म्हणजे तुम्हाला आता या ठिकाणी कॅल्क्युलेट प्रत्येक किती एकूण टोटल 5 पॉईंट्स. 5 पॉईंटला तुम्हाला व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून मॅक्झिमम व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू किती भेटते आपण आता कॅल्क्युलेट करूयात. या ठिकाणी जो पहिला पॉईंट आहे तुमचा 0,0, त्या ठिकाणी तर साहजिकच काय भेटणार आहे 0. दुसरी व्हॅल्यू आहे 3,0, तर इथं झालं 10 30. दुसऱ्या ह्याला 30 भेटणार आहे तुम्हाला. हा जो पॉईंट आहे हा पॉईंट आहे. आता ऍक्च्युअली ह्याची व्हॅल्यू काढून ठेवूयात. 25,75, इथं भेटणार आहे 75 आणि 3 आणि 2 ला जर बघितलं तर इथं 10 30, 25 50, म्हणजे इथं झालं 80. म्हणजे ह्या ठिकाणी झालं तुमचं 80. आणि हा जो 2 3 पॉईंट आहे, म्हणजे 2 3 म्हणजे 10 20 आणि 25 75. 75 आणि 20 या ठिकाणी झाली 95 व्हॅल्यू. अशा पद्धतीने तुमची मॅक्झिमम व्हॅल्यू आहे 95 आणि ती व्हॅल्यू आहे 2,3 ला. तुमचं पण हेच उत्तर आलं असेल. मॅक्झिमम व्हॅल्यू किती आहे, मॅक्झिमम व्हॅल्यू आहे झेडची 95 आणि ती व्हॅल्यू आहे 2,3 ला. आता तुम्ही नावं फक्त प्रत्येकाने वेगवेगळी दिली असतील एबीसीडी मधले, त्यामुळे त्याचं नाव महत्वाचं नाही. महत्वाचा मुद्दा आहे मॅक्झिमम व्हॅल्यू 95 आणि ती आहे 2,3 ला. त्यानंतर हा पण तुमचा प्रूफच आहे 31 नंबरचा. त्यानंतर बॉक्स विथ स्क्वेअर बेस. इथं बॉक्स दिलता एक तुम्हाला स्क्वेअर बेसचा. इट हॅव ओपन टॉप. ह्याचा एक स्क्वेअर बॉक्स आहे की ज्याचा टॉप जो आहे तो ओपन आहे. सरफेस एरिया ऑफ बॉक्स इज 147 स्क्वेअर सेंटीमीटर. व्हॉट शुड बी द इट्स डायमेन्शन ऑर्डर दॅट द लार्जेस्ट. व्हॉल्यूम लार्ज होण्यासाठी म्हणजे मॅक्सिमम होण्यासाठी तुम्हाला डायमेन्शन काढायची होती. म्हणजे बॉक्स जर बघितला तो तुम्ही स्क्वेअर, एक बॉक्स आहे स्क्वेअर बेसचा, त्याचा टॉप ओपन आहे म्हणजे असा बॉक्स आहे तो 3D काढला तर. आणि त्याचं तुम्हाला काय दिलंय, सरफेस एरिया दिलाय. सरफेस एरिया म्हणजे काय, टोटल सरफेस किती झाला, आता वरचा तर पार्ट ओपन आहे बरं का. म्हणजे टोटल सरफेस किती, 1 2 3 4 आणि 5च सरफेस आहेत फक्त. आणि स्क्वेअर शेप आहे तो सर्वात महत्वाचं. म्हणजे मग एका स्क्वेअरचा एरिया असतोय तुमचा एक्स स्क्वेअर. तर तुम्हाला असे टोटल 5 आहेत. तर ह्यामध्ये आपण काय करूयात, लेंथ ऑफ साइड जी आहे बॉक्सची ती आपण एक्स मानूयात पहिल्यांदा. आणि त्याच्यानंतर आपण टोटल 5चा आपण सरफेस एरिया काढूयात. आणि त्याच्यानंतर जो व्हॉल्यूम आहे त्या व्हॉल्यूमचा आपण काय करूयात, फक्त लार्जेस्ट व्हॉल्यूम करण्याचा प्रयत्न करूयात. आणि तो नेमका कितीला असेल हे आपण ह्या ठिकाणी बघूयात. आता ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही, एक महत्वाची गोष्ट फक्त लक्षात ठेवा की वरचा जो तुमचा टॉप आहे तो टॉप तुमचा ओपन आहे. त्यामुळे वरचा भाग फक्त तुम्ही घेऊ नका. त्यामुळं तुम्हाला या ठिकाणी नाहीतर तुमचा आन्सर चुकणार आहे. जर त्यामध्ये जर वरचा टॉप ओपन घेतला तर. त्याच्यामध्ये तुम्हाला आता पुढं काय करायचं आहे,
आता इथं समजून घ्या, ही आपली जी साइड आहे स्क्वेअर बेस आहे, तर तो आपण स्क्वेअर बेसचं एक्स मानूयात, आणि जी तुमची ही उंची आहे त्या उंचीला आपण एच मानूयात. तर तुमचे जे सरफेस एरिया आहे तो हा खालचा जर एक मानला तर तो स्क्वेअर आहे, तर स्क्वेअरचा हा खालचा जो आहे तो एरिया झाला एक्स स्क्वेअर झाला, खालच्याचा एरिया झाला एक्स स्क्वेअर. ओके. प्लस आता तुमचे बाकीचे जे सरफेस राहिलेले आहेत त्याच्यामध्ये कसं आहे बघा, एच आणि एक्स आहे, तर ह्यांचा एरिया किती झाला एच एक्स. तसंच सिमिलरली इकडे पण एच एक्स, इकडे एच एक्स आणि इकडे एच एक्स, म्हणजे असे टोटल एच एक्स किती झाले 4 टाइम्स एच एक्स झाले, म्हणजे 4 एच एक्स. आणि दॅट इज इक्वल टू किती दिलंय तुम्हाला 147. हे दिलेलं आहे तुम्हाला 147. तर या ठिकाणी तुम्हाला कुठल्या तरी एका व्हेरिएबलची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून घ्या. या ठिकाणी आपण एच काढून घेऊयात. जर एच काढला तर तुम्ही, तर हा झाला 147 मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 4x डिवायडेड बाय 4x. आणि तुमचा व्हॉल्यूम काय असतो, व्हॉल्यूम ऑफ बॉक्स आहे ना हा, म्हणजे हा तुमचा बॉक्सचा व्हॉल्यूम जो असतो तो एरिया ऑफ बेस इंटू हाईट असतो. मग एरिया ऑफ बेस आहे एक्स स्क्वेअर कारण स्क्वेअर आहे, आणि इंटू हाईट आहे एच. तर त्या ठिकाणी तुम्हाला एक्स स्क्वेअर इंटू एच ची व्हॅल्यू आपण जी वरती कॅल्क्युलेट केलेली ती काढायची आहे, 147 मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 4x. आता हे एच का मानलं मी माहिती आहे का, कारण की तुम्हाला जो हाईट आहे, ही जी हाईट आहे का नाही, तर हा स्क्वेअर शेपचा बॉक्स आहे पूर्णपणेच, असं त्यांनी सांगितलेलं नाही. म्हणजे तुमची हाईट जी आहे ती फिक्स नाही, म्हणून ही उंची एच मानायची तुम्हाला, बरं का. हे तेवढं समजून घ्या. तुम्ही असं जर लिहिलं असेल तरच तुमचं हे उत्तर बरोबर आहे. जर काही विद्यार्थ्यांनी वरती पण एक्स मानलं असेल उंची, आणि 4 फेसचं टोटल किती केलं असेल त्यांनी 5 केलं असेल, 5 फेस सपोज, तर 5x स्क्वेअर लिहिलं असेल तर हे करेक्ट उत्तर नाही, तुम्हाला इथं 0 मार्क भेटतील. त्यामुळे ही एच मानायची आहे, आणि अशा पद्धतीने तुम्हाला हे गणित सॉल्व्ह करायचं आहे. तर या ठिकाणी आता पहिल्यांदा हा 1/4 आहे तो बाजूला घेतो कॅल्क्युलेशनला, आणि आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर हे झालं 147. आता ह्या एक्स स्क्वेअर आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर वरती एक एक्स शिल्लक राहील मायनस एक्स क्यूब. अशा पद्धतीने हे तुमचं व्हॉल्यूमचं इक्वेशन आहे, व्हॉल्यूमचं इक्वेशन आहे हे. आता तुम्हाला फक्त काय करायचं असतं, मॅक्झिमम करण्यासाठी डीव्ही बाय डीएक्स, म्हणजे हे झालं 1/4 147 मायनस 3x स्क्वेअर, आणि हे आपण काय करतो बरं, झिरो इक्वेट करतो, म्हणजे हे झालं 3x, हे 4 इकडे गेलं झिरो झालं, 3x स्क्वेअर इज इक्वल टू 147. सो एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 3 ने डिवाइड करा ह्याला, आता 3 चौक 12, इथं राहिले 2, 3 9 27. सो एक्स झालं 7. म्हणजे तुमचा जो स्क्वेअर बेस आहे खालचा, हा स्क्वेअर बेस ते झालं 7. स्क्वेअर बेस जो आहे तो तुमचा आहे 7 सेंटीमीटर आहे. आता तुमची हाईट काढायची आहे फक्त, म्हणजे या ठिकाणी हाईट तुम्ही काढू शकता. हाईटचं फॉर्म्युला काय दिलाय आपण सोडवल्यानुसार, 144 मायनस एक्स स्क्वेअर, म्हणजे एक्स तुमचा मिळालाय 7. तर तुम्हाला या ठिकाणी आता डबल डेरिव्हेटिव्ह घेऊन काय करायचं आहे, मॅक्झिमम व्हॅल्यू काढायची आहे तुम्हाला. मॅक्झिमम व्हॅल्यू तुम्हाला कशाला भेटते ते बघा. आता आधी आपण काय करूयात, मॅक्झिमम व्हॅल्यू नुसार तुमचं जे उत्तर आहे ते फाइंड आउट करूयात. म्हणजे तुमचं जे एक्स असणार आहे तो असणार आहे, त्यांनी विचारलंय तुम्हाला काय, की तुमचं जे डायमेन्शन असतील ते डायमेन्शन्स काय असतील, तर एक्स तर त्यातला 7 झाला, आणि फक्त एच ची व्हॅल्यू इथून काढायची. एच ची व्हॅल्यू कुठून काढायची, तर ह्या फॉर्म्युलेनुसार, बरं का, 147 मायनस एक्स स्क्वेअर. म्हणजे आता हे समजून घ्या, 147 मायनस एक्स स्क्वेअर, म्हणजे एक्स स्क्वेअर किती आहे 7चा वर्ग 49. म्हणजे वरती झालं इथं कॅल्क्युलेशन नुसार वरच्या मध्ये झालं 147, एच बरोबर 147 मायनस 49, म्हणजे हे झालं वरचं 98 डिवायडेड बाय खालचं 4 इंटू एक्स, म्हणजे वर खाली झालं 7 चौक 28. तर हे झालं 98 डिवायडेड बाय 28, तर हे झालं 3.5 सेंटीमीटर, म्हणजे 3.5 झालं. म्हणजे जी हाईट आहे तुमची ती झाली 3.5, आणि एक्स जो आहे तो झाला 7. म्हणजे ऍक्च्युली जे साइड आहे खालच्या स्क्वेअरची त्याच्यापेक्षा निम्मी लागणार आहे हाईट, तेव्हा व्हॉल्यूम तुमचा मॅक्झिमम होईल. अशा पद्धतीने हे गणित होतं. फक्त लक्षात ठेवा हाईट एच मानायची आहे, आणि दोन्हीचा टोटल सरफेस एरिया काढून तुम्हाला हे कॅल्क्युलेट करायचं आहे. आता हा 34 नंबरचा आहे तो प्रूफ विचारलेला आहे तुम्हाला, आणि त्याच्यानुसार हे 1 मार्काचं गणित विचारलं. ह्याच्यामध्ये कसं असतंय 4 मार्कामध्ये हा जो प्रूफ असतोय वरचा त्याला 3 मार्क असतात, आणि जो खालचा एक एक्झाम्पल दिलेलं असते त्यांनी ते 1 मार्काला असते. गणित सोपं असते एकदम, ही फक्त प्रॉपर्टी वापरून गणित प्रूव्ह करायचं असते. आणि अशा पद्धतीने हा 34 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला करायचा आहे. आणि 33 नंबरच्या क्वेश्चन मध्ये जर तुम्ही विचारलं, 33 नंबरचा क्वेश्चन हा बऱ्याच विद्यार्थ्यांना थोडा हा
क्वेश्चन अवघड गेलेला आहे 33 नंबरचा. तर 33 नंबर मध्ये तुम्हाला नेमकं काय करायचं होतं बघा. तर हे जे 5e⁻x आहे dx आहे. आता ऑब्व्हियसली पहिल्या तर सबस्टिट्यूशन सगळ्यांनाच कळलं असेल, e⁻x बद्दल टी पुट करायचं आहे. तर वरती काय झालं 5e⁻x dx म्हणजे dt, वरती झालं 5dt. ओके, वरच्या मध्ये काय झालं इंटिग्रेशन मध्ये 5dt झालं डिवायडेड बाय, त्याच्यामध्ये आता पुढे बघा e⁻x ची व्हॅल्यू टी आहे आणि इथे e⁻2x आहे, t+1 आणि t²+9. या ठिकाणी झालं t+1 आणि t²+9 झालं. आता हा फॉर्मॅट जो आहे तो कसा आहे पार्शियल फ्रॅक्शनचा आहे, परंतु कसा दुसरा म्हणजे इथं समजून घ्या. हा फॉर्मॅट आपल्याला झालेला आहे बघा, इंटिग्रेशन x प्लस ए आणि इथं ax² प्लस bx प्लस सी. परंतु हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते जर फॅक्टर पडत नसतील तरचा फॉर्मॅट काय असतो आपला a अपॉन पहिला फॅक्टर डिवाइड प्लस bx प्लस सी अपॉन ज्याचे फॅक्टर्स पडत नाहीत असं क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे तुमचा जो हा टाईप आहे हे इंटिग्रेशन जे आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युज करणार इंटिग्रेशन वाटलं होतं. या ठिकाणी फक्त काय करायचं होतं त्यांना, हे पार्शियल मध्येच आहे परंतु हा टाईप कसला आहे की असं क्वाड्रॅटिक इक्वेशन खाली आलंय तुमचं की ज्याचे फॅक्टर्स पडत नाहीत. तर फॅक्टर पडत नसतील तर हा फॉर्मॅट असतो bx प्लस सी वाला. तर ऑब्व्हियसली इथं काय घडणार आहे a अपॉन पहिला फॅक्टर तुमचा t+1 प्लस bx प्लस सी डिवायडेड बाय ज्याचे फॅक्टर पडत नाहीत ते क्वाड्रॅटिक इक्वेशन. सो इकडे झालं 5 डिवायडेड बाय t+1 आणि t²+9. त्यानंतर मग नेहमीच्या पद्धतीने काय करायचं क्रॉस मल्टिप्लाय करायचं, म्हणजे a t² प्लस 9a प्लस, आता इथं एक्सच्या जागी टी येणार आहे, व्हेरिएबल आपला बदललाय टी. तर इकडं t+1 इंटू बीटी प्लस सी, बीटी प्लस सी आणि t+1. आणि त्यानंतर हे सगळं कम्पेअर करून आता इथं तर 5dt आहे. तर तुम्हाला हे सगळं इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे, कम्पेअर करायचं आहे आणि हे इंटिग्रेशन अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं होतं. तर हे इंटिग्रेशन तुम्हाला जमलं असेल तर तुम्ही आम्हाला, ज्यांना ज्यांना हे इंटिग्रेशन जमलेलं आहे आणि ज्यांनी करेक्ट उत्तर काढलेलं आहे तर त्या विद्यार्थ्यांनी आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की आमचं उत्तर ह्याचं बरोबर आलेलं आहे म्हणून. फक्त मी तुम्हाला ह्याची एक आयडिया दिली की हे इंटिग्रेशन नेमकं कोणत्या टाईप मधलं इंटिग्रेशन होतं. बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला विचारलं या गोष्टीबद्दल की हे इंटिग्रेशन नेमकं कसं सोडवायचं आहे. तर त्याचा आन्सर आहे की तुमचं ह्याच्यामध्ये फक्त टाईप कोणता ओळखायचा होता तुम्हाला की खाली दिलेला जो फॅक्टर आहे त्याचे तुम्हाला फॅक्टर्स पडतेत का, लिनियर फॅक्टर जर पडत नसतील तर तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशनचे फॅक्टर्स पडत नाहीत असा तुम्हाला टाईप वापरायचा होता. जर तुम्ही हे करेक्ट केलं असेल तरी पण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर तुम्हाला जमलं नसेल तरी पण तुम्ही आम्हाला याच्याबद्दल कमेंट करा. तुम्ही तर ओव्हरऑल क्वेश्चन पेपर जर बघितलात तर क्वेश्चन पेपर एकदम सोपा होता. क्वेश्चन पेपर मध्ये काहीच अवघड नव्हतं. बऱ्यापैकी सगळ्याच विद्यार्थ्यांना टोटली 100 पैकी 100 म्हणजे इंटरनलचे मार्क आणि हे थेरीचे मार्क टोटल 100 मार्क मिळायला सुद्धा काही अवघड नाही. ह्या क्वेश्चनचं आता जे आपण बघितलं ह्याच्यामध्ये इंटिग्रेशनचं, तर त्या क्वेश्चन मध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्याचं जे तुमचं ए आणि बी जे काय आहे का नाही त्याच्यामध्ये हे जर सॉल्व्ह केलं तुम्ही पुढं तर ए ची व्हॅल्यू फक्त लक्षात ठेवा 1/10 येते आणि बी ची व्हॅल्यू जी आहे ते येते -a म्हणजेच -1/10 येते. ए ची व्हॅल्यू त्या 1/10 आणि बी ची व्हॅल्यू त्या -1/10 आणि ती फक्त व्हॅल्यू बीटी प्लस सी ह्याच्यामध्ये पुट करा आणि इक्वेशन सगळं सॉल्व्ह करा. तर ह्याचं इक्वेशन जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर ते आन्सर तुम्हाला मिळणार आहे फायनली. ए ची व्हॅल्यू फक्त लक्षात ठेवा 1/10 आणि बी ची व्हॅल्यू -1/10. हा फॉर्मॅट अशा पद्धतीने होता. अशा पद्धतीने हा टोटल क्वेश्चन पेपर आपण आजचा डिस्कस केलेला आहे. जर तुम्हाला ह्याच्याबद्दल काही अजून शंका वाटत असतील, काही तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि हा क्वेश्चन पेपर पण मग तुम्हाला PDF स्वरूपात डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही हे सोल्युशन पण तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला हा आजचा आपला सेशन आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि तुम्हाला याच्यातून किती मार्क्स मिळाले
हे पण मला न विसरता तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू सो मच.